बच्चू भाऊंनी नागपुरात शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन उभा केलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी सरकारकडून कर्जमाफीची तारीख घेतली. पण त्यांची ही भूमिका बऱ्याच लोकांना आवडली नाही, पटली नाही. आणि मग लोकांनी चालू केलं की हे लोक मॅनेज झाले, यांना चॉकलेट भेटलं, यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. तर अशा लोकांना मला एक गोष्ट सांगायची की त्यांची भूमिका तुम्हाला पटली नाही तर तुम्ही सावकाश स्वतःचं एखादं आंदोलन करा ना, आणि सरकारकडून तुम्हाला तात्काळ भेटत असेल तर कर्जमाफी घ्या ना. पण ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही, विरोधी पक्ष सुद्धा मुग गिळून गप बसलाय, इथं अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं, शेतकरी सगळा उद्ध्वस्त झाला, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना संघटित करून या सरकारकडून कर्जमाफीची तारीख या शेतकरी नेत्यांनी घेतली. याच्यामध्ये बच्चू भाऊ असतील, याच्यामध्ये रविकांत तुपकर असतील, याच्यामध्ये सन्माननीय राजू शेट्टी साहेब असतील, याच्यामध्ये कॉम्रेड अजित नवले असतील, किंवा याच्यामध्ये क्षीरसागर असतील. या लोकांनी उभी हयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी घालवली. त्यांचा त्याच्यामध्ये अभ्यास आहे. आणि या नेत्यांनी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची तारीख घेतली आणि आपण या शेतकरी चळवळीतील या आश्वासक चेहऱ्यांना आपण डायरेक्ट मॅनेज झाले म्हणून बदनाम करत असू तर शेतकऱ्याच्या पोरांनो, याच्या एवढी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक तर कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढत नाही, हे लोक रस्त्यावर उतरले, यांनी सगळा शेतकरी संघटित केला आणि सरकारकडून तारीख घेतली, आणि आपणच त्यांना असं जर बदनाम करत असू तर अशानं शेतकरी चळवळ कधीच उभी राहणार नाही आणि शेतीचं आणि शेतकऱ्याचं कायम नुकसान होत राहील. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.